ड्रग्ज प्रकरणाचे पडसाद आज पुणे, मुंबई आणि ठाणे या तिन्ही ठिकाणी उमटले। या मुद्द्यावर आक्रमक झालेल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने पुण्यात उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। तर मुख्यमंत्र्यांनी अनधिकृत पब बारवर बुलडोजर चालवण्याचे आदेश दिल्यानंतर आता पुण्याप्रमाणेच ठाणे आणि मीरा भाईंदरमध्ये देखील कारवाई करण्यात आली आहे। पुण्यामध्ये L3 लाउंज बारमध्ये ड्रग्ज सेवन करतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यभरामध्ये खळबळ माजली आहे। L3 बारवरती कारवाई करत असताना त्याचा परवाना रद्द करण्यात आला। या बारचा परवाना रद्द करताना ही बेकायदा पार्टी करणाऱ्यांवरती कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। काही पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी सुद्धा निलंबित करण्यात आले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ड्रग्ज प्रकरण गांभीर्याने घेतलंय। पुण्यामधल्या अनधिकृत बार आणि पबवरती बुलडोजर चालवण्याचे आदेश देण्यात आलेत। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पुणे शहर आणि परिसरामधल्या अनेक अनधिकृत बार आणि पबवरती PMRDAच्या वतीने हातोडा चाललाय। या सगळ्यामध्ये आक्रमक झालेल्या विरोधकांनी पुणे ड्रग्जचं सेंटर होण्यासाठी राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप केलाय। आक्रमक झालेल्या ठाकरेंच्या शिवसेनेने सुषमा अंधारेंच्या उपस्थितीमध्ये या प्रकरणी गुरुवारी पुण्यामध्ये आंदोलन केलं। राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई आणि चरणसिंग राजपूत यांच्या विरोधामध्ये पुण्यामधल्या विधान भवनासमोर आंदोलन झालंय। हे 23 पब बार आहेत की ज्यांना परवाना आहे। पुण्यामध्ये 100 पेक्षा अधिक पब बार दिसतात। जर 23च लोकांना परवाना आहे तर बाकीचे जे पब बार चालतात ते कुणाच्या आशीर्वादाने चालतात? शंभूराज देसाई जेव्हा म्हणतात की आम्ही तुमच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करू, ड्रग्जच्या विरोधात बोलणे म्हणजे तुमच्याकडून दावा ठोकण्याची धमकी असेल तर शंभूराज देसाई तुमच्या धमकीला मी अजिबात भीक घालत नाही। दुसरीकडे मुंबईमध्ये सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात याचे पडसाद उमटले। हे ड्रग्ज नेमकं कुठून आलं असा सवाल ठाकरेंनी विचारलाय। शेतकऱ्यांना खतं मिळत नाहीत मात्र ड्रग्ज उपलब्ध होतंय असा टोला रोहित पवारांनी लगावलाय। सरकार एका सत्तेच्या नशेच्या धुंदीत आहे। त्या धुंदीतनं त्यांना खाली आणावं लागेल, कारण महाराष्ट्र पूर्ण नासवण्याचं काम होतं। हे ड्रग्ज येतात कुठून? मध्ये मध्ये ज्या बातम्या येतात त्या कुठल्या तरी गुजरातच्या एकाच पोर्टवरती हे ड्रग्ज सापडले जातात। माझ्या कानावर असं आलंय, त्याची सत्यता अजून पटवून घ्यायची की मध्ये एखादी कुठली तरी कन्साइनमेंट पकडल्यासारखं दाखवत, पण इतर वेळेला हा कारभार मोकाट असतो। तर हे ड्रग्ज येत आहेत कुठून? काही आपल्या राज्यामध्ये केमिकलचे जे बंद झालेले कारखाने तिथून याचा काही सोर्स आहे का? मग याच्यासाठी उद्योग मंत्री काय करतायत का? त्यांचे वेगळे काही उद्योग सुरू आहेत? म्हणजे इथं ड्रग्ज मुबलक मिळतात पण शेतकऱ्याला खत मात्र त्या ठिकाणी मिळत नाही। म्हणजे गजबच सरकार आहे। म्हणजे ड्रग्जचा पुरवठा जबरदस्त चालू आहे आणि खताच्या बाबतीत शेतकऱ्याला वनवन फिरावं लागतं, अशी या महाराष्ट्राची आज परिस्थिती आहे। दुर्दैव गोष्ट आहे। पुण्यामध्ये ज्या पद्धतीनं व्हिडिओ बाहेर येत आहेत, बारमध्ये, रेस्टॉरंटमध्ये, हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीनं खुलेआम तिथे ड्रग्जची विक्री होते आहे। पुणे शहर हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं आणि अशा या शहरामध्ये जर इतक्या मोठ्या प्रमाणात घटना घडत असतील यामध्ये शासनाने आणि प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे। विरोधकांनी अधिवेशनाच्या काळामध्ये या मुद्द्यावरती राज्य सरकारला घेरल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ड्रग्ज प्रकरणामध्ये कुणीही असलं तरी सोडणार नाही याचा पुनरुच्चार केला। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये देखील मुंबई पोलिसांनी जवळपास 4000 कोटीचे ड्रग्ज पकडले होते। 1300 बांधकामं त्यांनी तोडलेली आणि ही कारवाई फक्त मुंबई ठाण्यात नाही, पुण्यात नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये जिथे जिथे ड्रग्जचे अड्डे आहेत, जिथे जिथे ड्रग्जची विक्री होतीये त्यांना सोडलं जाणार नाही। त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, त्यांना मुळासकट उखडून टाकलं जाईल। पुण्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने पब आणि बारवरती कारवाईला सुरुवात झाल्यानंतर ठाण्यामध्ये आणि मीरा भाईंदरमध्ये कारवाई सुरू झाली आहे। ठाण्यामधल्या घोडबंदर रोडवरच्या ओवळा नाका या ठिकाणी असलेल्या अनधिकृत मयुरी लेडीज बारवरती महानगरपालिकेनं बुलडोजर फिरवला। राज्यभरामध्ये सुरू असलेल्या या कारवाईच्या नंतर शिंदेच्या शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आणि समाज माध्यमांवरती एक पोस्ट केली आहे।
या पोस्टमध्ये ड्रग्ज माफियांचा कर्दनकाळ, महाराष्ट्राचा बुलडोझर बाबा अशी मुख्यमंत्र्यांची त्यांनी ओळख करून दिली. जनता आपल्या पाठीशी आहे, अशीच कारवाई करत रहा असा संदेश सरनाईकांनी लिहिलाय. या मजकुराच्या पोस्टरवरती एकनाथ शिंदे यांच्या हातामध्ये हातोडा आणि त्यांच्या मागे बुलडोझर असं चित्र आहे. या पोस्टरमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. ठाणे, कल्याण, उल्हासनगर या तिन्ही चारही ठिकाणी ही मोहीम सुरू आहे. यामध्ये प्राधान्याने जे तरुण पिढीला आकर्षित करणारे हुक्का पार्लर आहेत, डान्स बार आहेत, पब आहेत आणि जिथे काही गैरप्रकार होतात आणि ज्यामुळे मग अपघातासारखे गंभीर गुन्हे घडतात किंवा इतरही तरुणाई जी आहे ती भरकटते आणि त्यांच्या जीविताला आणि आरोग्याला धोका निर्माण करते, अशा कृत्यांना आळा घालण्याच्या दृष्टीने ही इफेक्टिव्ह कारवाई आम्ही सुरू केलेली आहे. यामध्ये सर्व महानगरपालिकांचे टीम जे आहेत ते आमच्या सोबत आहेत. ठाण्याच्या पाठोपाठ मीरा भाईंदरमधील अनधिकृत बारवरती महानगरपालिकेनं कारवाई केली आहे. मीरा रोड मधल्या टाइमलेस बार, बिंदिया तसंच ऐश्वर्या बारवरती कारवाई करण्यात आली. ड्रग्जवरील कारवाईच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या आक्रमक पावित्र्यानं अंमली पदार्थ, ड्रग्ज, पब आणि बारवरती आगामी काळामध्ये कारवाई होणार हे निश्चित झालंय. या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा बुलडोझर बाबा करण्याचा प्रयत्न होताना दिसतो. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.